तर उद्धव ठाकरेंना सोडणार नाही अशी ठाम भूमिका नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी मांडली आहे। या भूमिकेनंतर संजय राऊतांनी पत्रकार परिषदेतनं राजाभाऊ वाजेंचं कौतुक केलंय। पाहूयात। ऑपरेशन टायगर कसं सुरू झालं, खासदारांना काय ऑफर देण्यात आल्या, किती लोक खासदारांकडे जाऊन त्यांना पटवत होते, ते कुठले होते याची इनसाइड स्टोरी बाहेर आली आहे। ही स्टोरी सांगितली आहे नाशिकचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाश वाजे यांनी। राजाभाऊ वाजे यांनी ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय। तो का घेतला हेही प्रकाश वाजे यांनी स्पष्ट केलंय। 14 एप्रिलला ठाण्यातून शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यासाठी 2 जण प्रस्ताव घेऊन आल्याची माहिती राजाभाऊ वाजेंचे वडील प्रकाश वाजे यांनी दिली आहे। यावेळी मतदारसंघातील विकास निधी दिला जाईल अशी ऑफर दिल्याचं वाजेंच्या वडिलांनी सांगितलंय। मात्र आपण शेवटपर्यंत ठाकरेंसोबत राहणार असल्याचं राजाभाऊ वाजे आणि त्यांच्या वडिलांनी ठाण्याहून प्रस्ताव आणणाऱ्यांना सांगितलं। 14 साली विधानसभेची उमेदवारी राजाभाऊ मागायला गेले तेव्हा ठाकरे साहेबांनी त्याच्या हातामध्ये शिवबंधन बांधलं आणि शिवबंधन बांधणार असताना त्याला विचारलं की तुम्ही शिवसेनेत किती दिवस राहणार। तेव्हा राजाभाऊंनी त्यांना सांगितलं की मी असेपर्यंत आणि तुम्ही असेपर्यंत मी शिवसेना सोडणार नाही। आता ती वेळ आली आमची परीक्षा द्यायची, आम्ही परीक्षा देतोय शिवसेनेनं सोडण्याची। आमची भूमिका ठाम आहे, आम्ही शिवसेना सोडणार नाही। 2 माणसं आली होती फक्त, ते ठाण्याचे होते असे त्यांच्या बोलण्यातून मला आलं। त्यांचं म्हणणं हेच होतं की या उभाठामध्ये आता काही शिल्लक राहिलेलं नाही आहे। शिंदे साहेबांच्या शिवसेनेत जर आले तर लोकसभेतून निधी मिळेल, इकडून विधान परिषद सभेतून निधी मिळेल। आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला ही शेवटची निवडणूक आम्हाला 29 मध्ये निवडणूकच लढवायची नाही, तर तुम्ही विनाकारण आमची जबाबदारी घेऊ नका। तो माझा मुलगा आहे, त्याची जबाबदारी माझ्यावर जास्त आहे, त्याच्यावर काय जबाबदारी। 14 एप्रिलला ठाण्यातून 2 लोक वाजेंच्या घरी आले होते। शिंदेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर वाजेंना देण्यात आली। मतदारसंघातील विकास कामांसाठी लोकसभा विधानसभेतून निधी देण्याचं वाजेंना सांगितलं। ठाकरेंच्या शिवसेनेत काही राहिलं नाहीये, शिंदेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आली। 2029 ची चिंता करू नका, आम्ही निवडणूक लढणार नसल्याचं वाजेंच्या वडिलांनी सांगितलं। संसदीय बैठकीसाठी राजाभाऊ वाजे रेल्वेनं दिल्लीला गेले। यावेळेस रेल्वेने प्रवास करतानाच मीडियानं विचारलेल्या प्रश्नावर राजाभाऊ वाजे यांनी ठाकरेंना सोडणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे। तर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून राजाभाऊ वाजे यांचं कौतुक केलंय। समाजकारण हे महत्त्वाचे, राजकारण दुय्यम आहे, त्याच्यावरच मी ठाम आहे। मी पक्षाबरोबर उद्धव साहेबांबरोबर ठामपणे आहे। जे मी करतोय हे काही लोक बरोबर आहे म्हणत असतील, काही लोक चुकीचं आहे असं म्हणत असतील, आता मला काही सांगता येणार नाही। परंतु मी जे माझी सद्सद्विवेक बुद्धी आणि माझ्या वडिलांनी जे मला सांगितलं त्याप्रमाणे वाग। माझ्याकडे कोणती ऑफर मला कोणी भेटलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मला काही त्या विषयावर बोलायचं नाही। खरं म्हणजे राजाभाऊ वाजेंचं खास कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे। ते पहिल्या दिवसापासून एकच सांगतायत की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच आहे। याला आम्ही निष्ठा म्हणतो।